निर्भय महाराष्ट्र पार्टी जनताच मालक संस्थापक जितेंद्र भावे यांनी नाशिकमधील विविध ठिकाणी प्रचार सुरू केला आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून जितेंद्र भावे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी ही सक्षम आणि उच्च शिक्षित व्यक्तीला मिळायला हवी। गेले अनेक दिवसांपासून जितेंद्र भावे यांचा नाशिकमध्ये प्रचार सुरू आहे। एकच ध्यास नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून नाशिककरांनी प्रचंड मतांनी जितेंद्र भावे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तसेच नाशिककरांनो जागे व्हा, येणाऱ्या निवडणुका हातात घ्या, ही लढाई आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची। भ्रष्टाचार, लूट, शोषण, पिळवणूक, अडवणूक, कामचुकारी थांबवायची असेल तर, महागाई आणि बेरोजगारीला लगाम लावायचा असेल तर ही संधी दवडू नका, असे नाशिककरांना आवाहन करण्यात आले। आज हा बोर्ड घेऊन मी उभा इथं सरकारी कर्मचारी अधिकारी ब्लॅकमेल करतो, लाच मागतो किंवा आरटीओचे सर्व कामं शासकीय दरात एका खासदारकीला उभा असलेला कॅन्डिडेट हा बोलतोय। नालायकपणा आहे हा की केंद्राचे प्रश्न वेगळे आहेत। अरे जे केंद्राचे प्रश्न आहेत तेच राज्याचे प्रश्न आहेत, ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आहे। प्रत्येकाने आपल्या पदाचा वापर केला पाहिजे, प्रत्येकाने आपल्या पदाचा व्यवस्थित वापर केला पाहिजे। खासदारांनी बघितलं पाहिजे कोणता सरकारी कर्मचारी ब्लॅकमेल करतो का, ना की तिथं टक्केवारीची अपेक्षा केली पाहिजे आणि प्रत्येक टेंडरमध्ये ना हिस्से वाटे मागितले पाहिजे। आरटीओ सगळ्या जगाला माहिती पैसे खातात, तिथल्या शिपुर्ड्यापासून तर मोठ्या साहेबापर्यंत प्रत्येक जणांनी प्रॉपर्ट्या कमवून घेतल्या। खासदारकीला उभं राहणाऱ्या कॅन्डिडेटनी याच्यावर नियंत्रण करण्यासाठी हा बोर्ड मी इथं घेऊन उभा आहे। केंद्रातले प्रश्न, केंद्राशी संबंधित असलेले प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे का, तर जरूर सोडवले पाहिजे। याचा अर्थ असा नाही की फक्त तेच सोडवले पाहिजे, तो ज्या ज्या वेळेला नाशकात असेल त्यावेळेला नाशकातल्या सगळ्या माणसांचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे, हे खासदाराचं कर्तव्य आहे। 10 वर्ष हा खासदार इथे होता, 10 वर्षात काय काम केलं तर पहिल्या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या पंचवार्षिकला निवडून येण्याची सगळी व्यवस्था केली आणि दुसऱ्या पंचवार्षिकला निवडून आल्यावर तिसऱ्या निवडणुकीच्या तिकिटाची तयारी केली। हे काम नाही आहे खासदाराचं। 2 टर्म झाल्या, 3 टर्म झाल्या, 5 टर्म झाल्या, लोकांना काय दिलं हे महत्त्वाचं आहे। आज प्रत्येक गोष्टीसाठी भ्रष्टाचार करावा लागतोय, भ्रष्टाचारातनं पैसे द्यावे लागत आहे। त्याच्यावर खासदारांनी काय केलं, खासदारांनी टक्केवाऱ्या भागीदाऱ्या केल्या की न केल्या, कोण करतो, कशासाठी करतो हे शोधलं पाहिजे। असा खासदार आम्हाला पाहिजे। जागोजागी पदोपदी पैसे द्यावे लागत आहे, तर तो नालायकपणा बंद झाला पाहिजे। ही सरकारी लोकांची दादागिरी आणि निवडून आलेल्या खासदाराची सुद्धा दादागिरी बंद झाली पाहिजे। त्यांनी नोकरासारखं काम केलं पाहिजे। तो लोकप्रतिनिधी म्हणजे नोकर आहे आमचा, आम्ही मालक आहे। आम्ही उगाच नाही सांगत जनताच मालक म्हणून। हे जनताच मालक का बरं लिहिलंय? संविधानानं सांगितलं आहे आम्हाला जनताच मालक आहे म्हणून, पण जनतेला गुलाम बनवून ठेवलेलं आहे। तर जनतेला मालक बनवण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी करते आणि आम्ही मोफतमध्ये प्रचार कसा करावा हे दाखवून देतोय। 10 रुपयाचा बोर्ड आहे माझ्या हातामध्ये, एक 10 रुपयाचा आणि दुसरा 10 रुपयाचा, हा 3 रुपयाचा बोर्ड आहे। होऊ शकतं, सगळे लोक आमच्याकडे पाहत आहेत। हे मतदान करतील का नाही माहीत नाही आम्हाला, पण आम्ही आवाहन करू त्यांना की मदत करा। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।